आणि यानंतर एक संतापजनक बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर महामार्गावर तरुणांनी हुल्लडबाजी केली। फुलंब्री सिल्लोड रस्त्यावरती हुल्लडबाजी करत वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यात आला। बैलगाडी आणि दुचाकी रस्त्यामध्ये आणून तरुणांनी गोंधळ घातला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। आता या टवाळखोरांवरती पोलीस काय कारवाई करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी विजय चेडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, आपण बघतोय की कशा पद्धतीने या महामार्गावरती या तरुणांनी गोंधळ घातलाय, बैलगाडीला सुद्धा त्या त्रास दिला जातोय। नेमकं काय घडतंय छत्रपती संभाजीनगरमध्ये? कायद्याचा धाक राहिलाय की नाही? नक्कीच सिद्ध जर पाहिलं तर जळगाव महामार्गावरील फुलंब्री सिल्लोड रस्त्यावरील हे संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। काही 5-25 तरुण जे आहेत ते मोटरसायकल घेऊन रस्त्यावरती आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर एक बैलगाडी आहे। त्या बैलगाडीला एक बैल आणि एक घोडा आहे। या दोघांची त्या ठिकाणी जर पाहिलं त्यांनी शर्यत लावल्याची पाहायला मिळते आणि भर रस्त्यावरती मध्यरात्री जे आहे ते रस्ता अडवणूक करण्याचा हा प्रकार समोर आलेला आहे। त्यामुळे आता हे तरुण जे आहे ते हुल्लडबाजी करत असल्याचे पाहायला मिळतात। बैल आणि घोड्या दोघांची शर्यत लावून त्यांना रस्त्यावरती पळवत असल्याचे पाहायला मिळाले। त्यामुळे अनेक वाहतुकीला अडचण विजय, पण या सगळ्या तरुणांच्या डोक्यावर कुठल्या राजकीय पक्षाचं वरदहस्त आहे का? आणि पोलीस नेमका आता या संदर्भामध्ये कशा पद्धतीने तपास करतायत? सिद्ध जर पाहिलं तर काही वेळापूर्वी हा व्हिडिओ जो आहे ते माध्यमावरती व्हायरल झालेला आहे। त्यामुळे आता पोलीस जे आहेत ते आता या प्रकरणी नेमकी हे तरुण कोण होते, या कोणत्या पक्षाशी निगडीत आहे का, की बैलगाडी शर्यतीसाठी हे संपूर्ण तयारी करत याचा शोध जे आहे ते सध्या पोलीस करत आहे। अद्यापही पोलिसांनी हे नेमकी तरुण कोण आहे याचा शोध लावला नाही। मात्र फुलंब्री रस्त्यावरती हे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे आणि त्यामुळे आता पोलीस थोड्या वेळामध्ये या संपूर्ण तरुण जे आहेत त्यांना ताब्यात घेऊन याची चौकशी देखील करणार आहेत। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हे या तरुणांवरती नेमकी काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।